आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यातील चनकापूर धरण परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय युवकाचा धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला असून तब्बल 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कळवण शहरातील संभाजीनगर परिसरातील धनंजय नितीन महाले हा युवक रविवारी आपल्या मित्रासह चनकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता। यावेळी तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला, मात्र काही वेळातच तो पाण्यात बेपत्ता झाल्याचं मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तातडीनं शोधकार्य सुरू केले। दुपारी सुरू झालेली शोध मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती, मात्र युवकाचा शोध लागला नाही। त्यानंतर प्रशासनानं रेस्क्यू टीमला पाचारण केले। सिन्नर येथील पानबुडी, गोविंद तुपे आणि सोमनाथ कांगणे यांच्या पथकासह सप्तशृंगी गड येथील NDRF टीम आणि मालेगाव येथील बचाव पथकानं शोधकार्य सुरू ठेवले। अखेर सलग 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात यश आले। या दुर्दैवी घटनेमुळे महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कळवण परिसरात हळहळ पसरली आहे। दरम्यान धरण परिसरात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अबोना पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे यांनी नागरिकांना धरण आणि नदी परिसरात पोहताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे।